नाही आस मला धनाची, नाही आस मला सोनं चांदीची. जेवढं हवंय तेवढं दिलं मला माझ्या येडामाईनं. आता मला सेवा करायची माझ्या येडामाईची. कुणी नव्हतं माझं तेव्हा येडामाईची सेवा करायला लागलो. आणि आईच्या सेवेमध्ये मला असा भास झाला की येडामाय माझ्या सोबत आहे, माझ्या सुखात दुःखात माझ्या पाठीशी उभी आहे. आणि जेव्हापासून येडामाईची सेवा केली तेव्हापासून मी कधी अडचणीत पडलो नाही. माझ्या सर्व अडचणी येडामाईनं दूर केल्या. आणि येडामाय कसं सांगू तुला, तूच माझ्या मायेची सावली येडामाई. प्रभू श्रीरामानं येडी म्हणता येडेश्वरी रूप घेतलं माझ्या येडामाईनं. आणि साऱ्या जगाला झुकून या चरणावरी बघा महिमा या बावन खोडीचा. सारी झुकली चरणावर महिमा बावन खोडीचा, सारी झुकली चरणावर महिमा बावन खोडीचा. सारी झुकली चरणावर महिमा बावन खोडीचा, सारी झुकली चरणावर महिमा बावन खोडीचा. भक्ती केल्याशिवाय देव दिसत नाही, सेवा केल्याशिवाय स्वर्ग मिळत नाही, आणि पैशाशिवाय हे जीवन जगता येत नाही. मग तू सांग येडामाय मी भक्ती करू का पोट भरू, सांग येडामाई मी काही करू. द्यायला काचाचं घरही दिलं असतं मला माझ्या येडामाईनं, द्यायला काचाचं घरही दिलं असतं मला माझ्या आईनं. पण दगड मारणारा शेजार माझ्याकडे भरपूर आहे, म्हणून मी या आईला नको म्हणलो. जेवढं दिलं तेवढं भरपूर दिलं येडामाई. फक्त सुखा दुःखात तुझा हात माझ्या डोक्यावर राहू दे, आणि माझ्या प्रयत्नांना यश मिळू दे. द्यायला देशील तू काचाचं घर, द्यायला देशील तू काचाचं घर, पण दगड मारणाराचा नको ग शेजार. द्यायला देशील तू काचाचं घर. येडामाय गायीपासून वासरू दूर झाल्यावर त्या वासराला कळत नाही गायीपर्यंत कसं जावं ते. तसंच आई तुझ्या या लेकराचं झालं आहे. तो तुझ्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करत आहे, पण आडी अडचणीमुळे तो येऊ शकत नाही. त्याच्या आडी अडचणी सर्व दूर कर आणि त्याला बोलव तुझ्या यारमाळ्याला. आई राजा उदे उदे. येडामाईचं लेकरू मी, या आईच्या शब्दाचं पालन करणं, येडामाईची सेवा करणं हा माझ्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा नियम आहे. आणि ज्या दिवशी या येडामाईचं नाव माझ्या ओठावर नसल तो दिवस माझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस असेल. आई राजा उदे उदे. येडामाय पुढचा जन्म मला फुलाचा दे, आणि तेच फुल आई हार बनून तुझ्या गळ्यात पडलेलं असावा. हार बनून तुझ्या गळ्यात पडावं, गळ्यात पडावं ग माय गळ्यात पडावं. हार बनून तुझ्या गळ्यात पडावं, गळ्यात पडावं ग माय गळ्यात पडावं. नमस्कार मित्रांनो, माझं नाव गणेश आहे, आणि तुमच्या सपोर्टमुळे आणि येडामाईच्या आशीर्वादामुळे मी एक नवीन गाणं घेऊन येत आहे. आणि त्या गाण्याची पहिली लाईन आहे, माझ्या सेवेचं फळ मला दे, आणि येडामाय माझ्या घरी आनंदाने ये. विश्व निर्मिले त्या देवाला, आईची नाही माया, आई नाही तर कोणच नाही आपल्या या जगामध्ये. लेकरू संकटात असता या आईच्या जीवाची लाही लाही झाली. माझ्या आनंदासाठी एवढा त्रास सहन केला या आईनं. म्हणून सर्वांच्या आधी मी माझ्या येडामाईचं नाव घेतो, म्हणून सर्वांच्या आधी मी माझ्या आईचं नाव घेतो. येडामाईची सेवा करत असताना कित्येक जणांनी मला नावं ठेवली,
या आईच्या सेवेमध्ये मला वेड समजलं गेलं, पण मी ह्या लोकांचं काही ऐकलं नाही. माझ्या येडामाईची सेवा करत राहिलो. लोक फक्त नावं ठेवण्यासाठी असतात, आणि या माझ्या येडामाईला माहिती आहे माझं मन कसं आणि मी कसं आहे. येडामाय, काय मागू तुझ्याकडे? माझ्या सर्व इच्छा तू पूर्ण केल्या. तुला मागायसाठी माझ्याकडे काही उरलं नाही. माझी तर एवढीच अपेक्षा आहे, तुझी लेकरं बाळ सर्व सुखात राहू दे, आणि त्यांची नडलेली कामं पूर्ण होऊ दे, आणि जे तुझी लेकरं सर्वात जास्त निराश झालेली असतील त्यांच्या डोक्यावरून मायेनं हात फिरव. प्रभू श्रीरामानं येडी म्हणता खूप राग आला माझ्या येडामाईला. डोंगर फोडून झाली रक्तबंबाळ, मोठ्या मोठ्यानं आरोळ्या ठोकू लागली. या येडामाईला एवढं क्रोधित पाहून देव दानव सारे भयभीत झाले. या आईचा राग शांत करण्याची कोणात ताकद नव्हती. मग महादेवांनी ब्रह्म विष्णू महेश यांना एकत्र घेऊन दत्तुबा लवणाच्या पाण्यानं या येडामाईचा राग शांत केला. आणि तेव्हापासून माझी येडामाई भोळ्या भक्ताचा न्याय करायला येरमाळ्यामध्ये बसली आहे. आई राजा उधे उधे. कळत नाही येडामाय असं का होतं. कधी डोळ्यात पाणी येतं तर कधी अंगावर काटा फुटतो. असं वाटतं येडामाय तुझ्यापाशी रडतच बसावा आई. या लेकराची तळमळ येडामाय तुझ्यापर्यंत का पोचत नाही आई. अगं मी पण तुझं लेकरूच आहे ना येडामाय. तुला तर माहिती आहे येडामाय, या लेकराला तुझ्याशिवाय कोण जवळ करत नाही. माझ्या आयुष्यामध्ये तुझ्याशिवाय दुसरं कोणी नाही येडामाई. सोडून दिलं येडामाय मी सर्वांना बोलायचं आई. आपल्या चांगल्या बोलण्याचा समोरच्या व्यक्तीला त्रास होत असेल तर एक वेळी शांत राहिलेलंच बरं. या माझ्या येडामाईला माहिती आहे मी किती चूक आणि मी किती बरोबर आहे. माझ्या आयुष्यामध्ये काही उरलं आहे तर ते फक्त माझी येडामाई आहे, आणि हे जीवन मी येडामाईच्या जीवावरच जगणार आहे. कोण म्हणतं येडामाय घावत नाही, तर कोण म्हणतं येडामाय पावत नाही. पण माझे अमोल भाऊ आहेत ना मोहोळ मधले, त्यांना माझी येडामाय खरोखर पावली आहे. त्यांनी सुखात दुःखात माझ्या येडामाईचं नाव घेतलं. या आईची सेवा अगदी मनापासून केली. एका क्षणासाठी माझ्या येडामाईला विसरले नाहीत. म्हणून येडामाईच्या नावामुळे आज अमेरिकेमधून डॉलर्स कमवत आहेत. आणि एवढं काही मिळून सुद्धा त्यांच्या डोक्यावर गर्व अभिमान कधी आला नाही, कारण की त्यांना शिकवणच माझ्या येडामाईची आहे. संचारांगी येता जीवाची तलकारी होती. येडामाई संचारांगी येता जीवाची तलकारी होती. आणि जेव्हा या गणेश बाळाने हाक मारली तेव्हा माझी येडामाई डोंगर सोडून धावून आली. माझी आई डोंगर सोडून धावून आली. जवा अमलेशान हाक मारिली लगबगिनी आंबा धावून येते. जवा अमलेशान हाक मारिली लगबगिनी आंबा धावून येते. येडामाई लोक म्हणतात वेड्यासारखं येडामाई येडामाई करू नकोस. मला त्यांना एकच सांगणं आहे, ज्या वेळेस या जगाने मला एकटं केलं होतं त्यावेळेस मायेनं जवळ घेणारी माझी येडामाई होती. आणि येडामाई माझी आई आहे. तिला मी कधी विसरू शकत नाही. ती माझं सर्व काही आहे. ज्या आईनं आपल्याला जन्म दिला, आपल्याला लहानाचं मोठं केलं, हे जीवन कसं जगायचं ते शिकवलं, स्वतः उपाशी राहून आपलं पोट भरलं. या आईनं आपल्यासाठी एवढं दुःख सहन केलं, आणि त्याच आईला आज लोक सोडून जातात.
ते म्हणजे एका छोट्याशा प्रेमासाठी. हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी. या आईनं आपल्यासाठी खूप काही केलेलं असतं. या आईची माया दिसून येत नाही, आणि ज्या घरामध्ये या आईच्या शब्दाला किंमत नाही त्या घरात माझी येडा माय कधी येत नाही.